नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. भीम जयंतीनिमित्त अतिविराट मिरवणुकीस पालिका आयुक्तांच्या पूजनेने झाला प्रारंभ. रखरखत्या उन्हातही आले उत्साहाला उधाण. ऐतिहासिक देखाव्यातून घडले डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन. महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची यंदाची जयंती मिरवणूक ठरली लक्षवेधी. पारंपरिक वाद्यवृंदासह डॉल्बीच्या दणदणाटाने केले तरुणाईला आकर्षित. एसटी महामंडळाने सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी केली जादा गाड्यांची सोय. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गावरून धावणार 44 जादा गाड्या. आणि महापालिकेच्या आरोपांचे महावितरणने केले खंडन. महापालिकेच्या अंतर्गत बिघाडासाठी महावितरणला जबाबदार न धरण्याचे केले आवाहन. सोलापूर शहरात 14 एप्रिल पासून उत्साहात सुरू झालेल्या जयंती उत्सवाची सांगता भव्य दिव्य अशा मिरवणुकीने सकाळी 12 वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन घडले. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य दिमाखदार आणि अतिविराट अशा मिरवणुकीस रविवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. विविध मंडळांनी ऐतिहासिक अशा देखाव्यातून भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवन कार्याचे दर्शन घडवले. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक 14 एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी भव्य अशा मिरवणुकीने होत असून या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीस आज सकाळी 11:30 वाजल्यापासूनच प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. बोलो रे बोलो जय भीम बोलो, ताकत से बोलो जय भीम बोलो, हिम्मत से बोलो जय भीम बोलो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण यावेळेस पाहायला मिळाले. महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची जयंती मिरवणूक यंदाच्या वर्षी लक्षवेधी ठरली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यवृंदासह डॉल्बीच्या दणदणाट तरुणाईला आकर्षित करणारा होता. उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाणारे सोलापूर यंदाच्या वर्षी आणखीनच बहरून निघाले आहे. यावर्षी कोरोनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आकर्षित ठरली. तर प्रथमच श्रीरामनवमी तसेच हनुमान जयंती निमित्त देखील आकर्षक मिरवणुका काढण्यात आल्या. त्याचाच पायंडा पुढे सुरू असून महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची मिरवणूक देखील यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली. बाळीवेसेत मध्यवर्ती मंडळाची पूजा होऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी आमदार दिलीप माने, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, मध्यवर्ती मंडळाचे उत्सव अध्यक्ष सचिन शिवशक्ती यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वाद्यवृंद तसेच डॉल्बीचा दंडनाट आणि मध्यवर्ती मंडळाने कर्नाटकहून आमंत्रित केलेले वीरभद्रेश्वरांच्या वेशभूषेतील कलाकारांचे आकर्षक नृत्य आणि साहसी कसरती असा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान मिरवणुकीमध्ये विविध मंडळांनी आकर्षक असे देखावे सादर केले. स्वरा संकल्प फाउंडेशन, महाराज प्रतिष्ठान, भगवा रक्षक, शिवबसव प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान, शिवबसव माता प्रतिष्ठान, महाकाल प्रतिष्ठान, सिटी फायटर फाउंडेशन, सोनाली प्रतिष्ठान आदींचा या मिरवणुकीमध्ये समावेश होता. यावेळी तरुणांनी पारंपरिक वाद्याचा आणि डॉल्बीचा यथेच्छ आनंद लुटल्याचे दिसून आले. महात्मा बसवेश्वरांच्या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वीरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने भावना ऋषी नागरिक आरोग्य केंद्र येथे हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेल्या वॉटर कूलरचे उद्घाटन पालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वीरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने भावना ऋषी नागरिक आरोग्य केंद्र येथे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी वॉटर कूलर बसवण्यात आले असून त्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते, तर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, माजी महापौर शोभा बनशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, वाहन अधीक्षक मेंढगुळे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्याने पर्यावरण दूत देवांश क्षीरसागर, देगाव रोड, सोलापूर यांनी सोलापूर ते मुंबईचा प्रवास सायकलवरून पूर्ण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेकडून सायकल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक सेवक संघाचे अध्यक्ष केदारनाथ गोटे यांनी केले. वीरशैव सेवक संघ 2017 पासून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करत असून गेल्या वर्षी जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या शाळेतील 21 गरीब मुलामुलींना शाळेचे ड्रेस, वह्या व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सेवक संघाच्या दुसऱ्या वर्षी सैनिक निधी म्हणून 51,000 रुपये देण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात 2 वर्षात गरीब लोकांना गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती असे 5 किलोचे किट तयार करून वाटप करण्यात आले. 1 वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी 1 वॉटर कूलर बसवण्यात आले असे प्रास्ताविकातून अध्यक्ष केदारनाथ गोटे यांनी सांगितले. महापालिकेच्या भावना ऋषी नागरिक आरोग्य केंद्र येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वॉटर कूलरची व्यवस्था केल्याबद्दल महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी वीरशैव सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहरवासियांना महात्मा बसवेश्वर जयंती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. वीरशैव सेवक संघाच्या वतीने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. हा एक स्तुत्य उपक्रम असून पुढील काळातही असेच उपक्रम राबवावेत असे मत आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केले. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचं वीरशैव सेवक सेवा संघाच्या माध्यमातून
भावना ऋषी हॉस्पिटलच्या बाहेर जे एक आपण पाणपोईचं आज उद्घाटन केलं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, त्याबद्दल मी तुम्हाला खूप सारं अभिनंदन आणि शुभेच्छा की एक चांगलं समाजोपयोगी काम तुम्ही केलं. आपल्याकडं पाण्याचं पुण्य मोठं असतं असं म्हणतात सगळे लोक, तर ते तुम्ही तुमचे म्हणजे तुम्ही तुमची ऑफिशियल कपॅसिटीमध्ये जे काम करता त्याच्यातून पण वेळ काढून आणि काही संसाधनं काढून तुम्ही समाजासाठी पण तुमचं एक दायित्व जे असतं तर ते तुम्ही पूर्ण करताय हे बघून मला खूप अभिमान वाटला. आणि खरोखर महात्मा बसवेश्वरांनी जे काही वचनांच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे, तर फक्त वचनं बोलणं आणि हे करणं हे वेगळं आणि त्याच्या मार्गावरती चालणं ही खरी ऍक्च्युली श्रद्धांजली असते. तर आपले सगळे संत महात्मे सगळ्या देशातले, महाराष्ट्रातले, कर्नाटकातले, आपल्या सगळ्या देशातले म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकोबांपासून बसवेश्वरांपर्यंत किंवा संत कबीरांपर्यंत सगळ्यांनी तुम्ही जे काम करता आहात तर त्या कामामधूनच तुम्हाला जो काय म्हणूया आपण मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग असतो. तर वेगवेगळे मार्ग आहेत. तर आपण आपल्या हातात जे काम घेतलेलं आहे ते आपण प्रामाणिकपणे, निष्ठेने समाजोपयोगी कार्यातून करून मग आपण मोक्षापर्यंत जाणं किंवा आपलं आयुष्य सत्कारणी लावणं असं जे म्हणतात, तर त्या मार्गाचा अंगीकार तुम्ही सर्व लोकांनी केलेला आहे. त्याबद्दल तुमचं खूप सारं कौतुक आणि अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. या प्रकारचं चांगलं कार्य तुमच्या हातून उत्तरोत्तर घडत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करते. यावेळी वीरशैव सेवक संघाचे अध्यक्ष केदारनाथ गोटे, सचिव अशोक बिराजदार, खजिनदार संजय सावळगी, उपाध्यक्ष नागेश धरणे, प्रसिद्धी प्रमुख गणेश बिराजदार, मल्लीनाथ धरणे, राजू शिवशिंपी, रवी बिद्री, श्रीशैल हिंगमिरे, विनायक आवटे, रमेश लिगाडे, महादेव काटगावकर, अन्नपूर्णा स्वामी, बाळू कोरे, नागेश उंबरचे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुलिंग पुजारी यांनी केले, तर आभार अशोक बिराजदार यांनी मानले. महापालिकेच्या अंतर्गत बिघाडासाठी महावितरण कंपनीला जबाबदार धरू नये असे सांगत महापालिकेच्या सर्व आरोपांचे महावितरणने खंडन केले. मागील महिनाभरापासून सोलापूर मनपाच्या हद्दीत कधी काळे पाणी येते, कधी हिरवे तर कधी पिवळे. 5-6 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा 3 दिवसाआड करण्यामागे मनपा वीज पुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण पुढे करून महावितरणवर खापर फोडून हात वर करत आहे. मात्र महावितरणने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. महापालिकेच्या अंतर्गत बिघाडासाठी महावितरणला जबाबदार धरू नये असे महावितरणने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी उजनी धरणासह 8 ठिकाणी उच्च दाब वीज जोडण्या आहेत. गेल्या काही दिवसात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांना जसा या अवकाळीचा फटका बसतो तसाच तो वीज यंत्रणेलाही बसतो. 8 व 9 एप्रिललाही असाच तडाखा बसला. उजनी पाणी पुरवठा योजनेला वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीवर वीज पडली. विजेच्या कडकडाटाने वीज खांबावरील इन्सुलेटर फुटले. अशा आपत्कालीन परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. खराब झालेले इन्सुलेटर बदलून वीज वाहिनी सुरू केली. या ठिकाणी मनपाकडे पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था नाही. ती असती तर पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू करून झालेला बिघाड दुरुस्त करणे शक्य झाले असते. 19 एप्रिल रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत पर्यायी वाहिनी टाकण्याची महावितरणची सूचना आयुक्तांनी मान्य केली आहे. 16 एप्रिल रोजी पाकडी पाणी पुरवठा योजनेच्या 33 केव्ही वाहिनीचे इन्सुलेटर विजेच्या कडकडाटांमुळे फुटले. यावेळी 1 तास 10 मिनिटे वीज पुरवठा बंद होता. 8, 9 व 16 तारखेला वीज पुरवठा खंडित झाला. मात्र त्यामागील कारण नैसर्गिक आपत्ती आहे. त्यासाठी महावितरण किंवा यंत्रणा थेट जबाबदार नाही. हे मोठे बिघाड वगळता इतर वेळी 5 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या ट्रिपिंग आल्या आहेत. दरम्यान 7 फेब्रुवारीला मनपाने भवानीपेठ पंप हाऊस फीडरवर अंतर्गत देखभाल दुरुस्ती करता 1 तास 36 मिनिटे वीज पुरवठा बंद करून घेतला. मात्र मनपाने ही दुरुस्ती ही महावितरणच्या माथी मारलेली आहे. 20 एप्रिलला महावितरणच्या बाजूने कोणताही फॉल्ट नसताना पाकणी पाणी पुरवठा योजनेचा मनपाच्या उपकेंद्रात बिघाड झाला. या बिघाडाची संपूर्ण जबाबदारी मनपाची येते. या ठिकाणीही मनपाने माध्यमांना माहिती देताना महावितरणच्याच नावाने खापर फोडले. अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणची संपूर्ण
यंत्रणा कायम तत्पर असते. त्यासाठी यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर करावी लागतात. ही कामे करताना महावितरण मनपाची परवानगी घेऊनच करते. मनपानेही त्यांच्या वीज यंत्रणेची नियमित देखभाल करून वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशी महावितरणची अपेक्षा आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सिटी फायटर्स युथ फाउंडेशनच्या वतीने आकर्षक अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी ठेका धरल्याचे दिसून आले. लिंगायत समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असणारे जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये उत्साही वातावरण दिसून आले. बाळीवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून मोठ्या उत्साहात मिरवणुकीस सुरुवात झाली. यामध्ये अनेक मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महात्मा बसवेश्वर महाराजांचे आकर्षक देखावे सादर केले. त्याच अनुषंगाने सिटी फायटर्स युथ फाउंडेशनच्या वतीने देखील महात्मा बसवेश्वर महाराजांची आकर्षक अशी महाकाय मूर्ती साकारण्यात आली होती. दरम्यान या मूर्तीचे पूजन आणि मिरवणुकीचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान उद्घाटन संपन्न झाल्यानंतर डॉल्बीच्या तालावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी ठेका धरल्याचे दिसून आले. यावेळी सिने अभिनेत्री त्रिशा कमलाकर, सिने अभिनेते एकनाथ गीते, रील स्टार वैशू पुणेकर विशेष आकर्षण होते. प्रत्येक जण या स्टार सोबत फोटो काढण्यासाठी आसुसलेला दिसून आला. या प्रसंगी सिटी फायटर्स युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश जम्मा, श्रीशैल आमले आदींसह संस्थेचे पदाधिकारी आणि बसवप्रेमी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शाळांच्या उन्हाळ्यात सुट्ट्या, जत्रा, यात्रा, लग्नसराई या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली असून 15 जूनपर्यंत 44 जादा गाड्या सुरू राहणार आहेत. सोलापूर आगाराने प्रवाशांसाठी सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, वैराग, करमाळा, कुर्डवाडी, अकलूज, सांगोला येथील स्थानकांवरून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये या जादा गाड्या सोडणार आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या एसटीतून प्रवास करण्यासाठी स्थानकांवर आता दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. जादा गाड्या पूर्ण क्षमतेने धावाव्यात यासाठी प्रवासी मित्र पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी सायंकाळी सर्व कर्मचारी एसटी स्थानकावर असावेत. उन्हाळा सुट्टीमुळे प्रवासी वाढत असल्याने आगार व्यवस्थापकांनी कार्यालय सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. सुट्टीच्या काळात जास्तीत जास्त बसगाड्या रस्त्यांवर धावतील या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान सुरुवातीला 30% थेट प्रवासी असल्यास मंजूर फेऱ्यांशिवाय जादा फेरी चालवता येईल. तोट्यात चालणाऱ्या फेऱ्या चालवू नयेत. तोट्यात चालणाऱ्या फेऱ्यांसाठी आगार व्यवस्थापकच जबाबदार असतील असेही वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन जादा फेऱ्यांचे चोख नियोजन करावे असेही आगार व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय एसटी महामंडळाने केली आहे. त्यात सोलापूर, लातूर, पंढरपूर, पंढरपूर बीड, पंढरपूर त्र्यंबकेश्वर, पंढरपूर परळी, सोलापूर सिंदखेड राजा, अक्कलकोट त्र्यंबकेश्वर, करमाळा लातूर, करमाळा छत्रपती संभाजीनगर, अकलूज लातूर, अकलूज शिर्डी, मंगळवेढा नगर, अक्कलकोट ठाणे, वैराग बोरिवली, सोलापूर पुणे, पंढरपूर ओझर, पंढरपूर कोल्हापूर, पंढरपूर स्वारगेट, बार्शी स्वारगेट, अक्कलकोट स्वारगेट, अक्कलकोट पुणे, करमाळा स्वारगेट, अकलूज स्वारगेट, अकलूज पंढरपूर स्वारगेट, सांगोला स्वारगेट, सांगोला पंढरपूर कोल्हापूर, वैराग स्वारगेट, कुर्डवाडी स्वारगेट, मंगळवेढा स्वारगेट अशा एकूण 44 गाड्यांचा समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते महापालिकेचे वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात केली. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य दिमाखदार आणि अतिविराट अशा मिरवणुकीस रविवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. रखरखत्या उन्हातही उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. विविध मंडळांनी ऐतिहासिक अशा देखाव्यातून भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी जीवन कार्याचे दर्शन घडवले. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास सोलापूर शहरात दिनांक 14 एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती सप्ताहाची सांगता रविवारी भव्य अशा मिरवणुकीने होत असून या भव्य दिव्य दिमाखदार अशा मिरवणुकीस आज सकाळी 11:30 वाजल्यापासूनच प्रारंभ झाला.
मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. बोलो रे बोलो जय भीम बोलो, ताकत से बोलो जय भीम बोलो, हिम्मत से बोलो जय भीम बोलो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण यावेळेस पाहायला मिळाले. करकम तालुका पंढरपूर येथे श्री सद्गुरू भजलिंग महाराज चंदनुटी व अक्षय तृतीयेच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांच्या देवाची ये द्वारी या विषयावरील 5 दिवसीय प्रवचनमालेचा सांगता समारंभ करकम व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी सद्गुरू भजलिंग महाराजांच्या चांदीच्या मुखवट्याची मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा व चंदन उटी पूजा संपन्न झाली. या 5 दिवसीय प्रवचनमालेत प्रवचनकार डॉक्टर जयवंत बोधले यांनी देवाची ये द्वारी या विषयावरील प्रवचनामध्ये देवाचे द्वार कोणते, उभा क्षण म्हणजे काय, चारी मुक्ती म्हणजे काय, त्यासाठी सगुण आणि निर्गुण निराकाराची उपासना किती आणि कशी महत्वाची आहे, त्यासाठी ज्ञान आणि नाम किती महत्वाचे आहे आणि ते ज्ञान घेतल्याने जळतील पापे जन्मांतरीची अशा विविध विषयांवर दृष्टांत देत महाभारत, रामायण, विचारसागर, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ या ग्रंथातील अनेक दाखले दिले. प्रवचनमालेच्या सांगता समारंभात तरुणांना व्यसन करू नका, आयुष्य हे एकदाच येते, त्याचा उपयोग परमार्थिक गोष्टींसाठी, चांगले कर्म करण्यासाठी करा, आयुष्य निश्चितच चांगलं बनेल असा उपदेश केला. ठीक आहे, जावा. नाही जावा नाही, तू खाली बस. म्हणजे काय, हे अर्जुनाचं डोकं तुझ्या मांडीवर घे. फोटो वाटला अजिबात जमायचं नाही, असली कामं करायला आपण येतच नसतो म्हटले. भगवान म्हणते आहे पाणी प्यायचं आहे ना, मग मला आज जावं लागेल, मला आज जायचं तरी हे डोकं तुझ्या मांडीवर घ्यावंच लागेल. आज्ञा पालन सेवा करता उद्धव खाली बसला. अर्जुनाचं डोकं उद्धवाच्या मांडीवर उद्धवानी घेतलं. पाणी आणण्याकरता भगवान गेले, पाणी आणण्याकरता गेले, ते तिकडेच बसले. ते असं म्हणून शेवटी उद्धव आणि आपले कान अर्जुनाच्या डोक्याजवळ नेले. आणि मग मात्र उद्धवाला आश्चर्य वाटलं, का अर्जुन जरी झोपलेला असला तरी त्याच्या झोपेमध्ये डोक्यावरचा प्रत्येक केस कृष्ण 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 म्हणत होता. आणि मग उद्धवाच्या लक्षात आलं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भजन चालू आहे, त्या ठिकाणी चिंतन चालू आहे. भगवान म्हणतात तिथं मला आमंत्रणाची गरज नाही, मी स्वतःहून जातो. घरा सुखे स्वतःहून येतो, त्याला बोलवायची गरज नाही. भक्तीमध्ये ज्या यावेळी ग्रामस्थांनी या 5 दिवसीय प्रवचनरूपी ज्ञानाचा निश्चितच उपयोग करून घेऊन जीवनाचे सार्थक करू अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते, विद्याताई वास्ते, श्रीनिवास देशपांडे, संजय दुधाणे, चंद्रकांत वास्ते यांच्या वतीने डॉक्टर जयवंत महाराजांचा सत्कार करण्यात आला. ही प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी कवींद्र रेडे, विनायक कुलकर्णी, ज्ञानेश्वर दुधाणे, चंद्रकांत वास्ते, भारत लोहार व इतर भक्तांनी परिश्रम घेतले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त तसेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या निधीतून प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून सोनबा येवले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोनबा येवले पाणपोई केंद्र उभारण्यात येत असून सदरील परिसरात जलकेंद्राचे उद्घाटन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते
व नगरसेवक विनोद भोसले, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, अनुसूचित जाती जमाती काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खैरात, प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संध्याकाळी प्रमिला तुगलावंडे, संघमित्रा चौधरी, युवा नेते सचिन हक्के, ॲडव्होकेट संतोष चव्हाण, प्रवीण बाडे, युवराज जाधव, अनिल मस्के, अजिंक्य गायकवाड, शरद गुंटे, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, नाना कदम, सुनील सारंगी, कुणाल गायकवाड, धीरज भोसले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्यचे आमदार, लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या निधीतून व सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सोनबाई येवले जलकेंद्राचं उद्घाटन आज लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. या विभागातील, या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सोनबाई येवले यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोनबाई येवले जलकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. तरी या समस्त सोलापूर शहरातील नागरिकांनी या जलकेंद्राचा उपभोग घ्यावा. अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन महादेव मंदिर येथे करण्यात आले. बसवेश्वर चौक येथे बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक पुष्पवृष्टी समाजाच्या वतीने करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शिवतजसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही बसवेश्वरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष अशोक शेटे, उपाध्यक्ष विलास क्षीरसागर, नागेश लिगाडे, नितीन आर्वे, त्रिंबक गुळवे, अमित कुंभार, उत्कर्ष शेटे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ वेळापूरचे शिवाचार्य श्री गुरु मुक्तेश्वर महाराज व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. यावेळी समाजाचे अमृत व सौभाग्यश्री हांडे या उभयंतांना आरतीचा मान मिळाला. यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. मिरवणुकीत हजारो महिला, पुरुषांसह युवकांनीही मोठा सहभाग घेतला होता. तसेच मुस्लिम बंधूही सहभागी झाले होते. महिलांचे ढोलीबाजा, पारंपरिक खेळ, लेझिम पथक, घोडेस्वार हे मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीमध्ये महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. प्रथमच लिंगायत समाजातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन ढोल ताशा आकर्षक रीतीने मिरवणुकीत सादर केला. वीरशैव लिंगायत समाज बांधव यांच्या लेझिम पथकाने आपली कला सादर केली असून याचे नियोजन शिवनिर्णय संघटना यांनी केले. मिरवणूक अकलूजमधील प्रमुख मार्गावरून महादेव मंदिर येथे विसर्जित करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता क्षेत्रीय अधिकारी यांची घेण्यात येणाऱ्या 2 दिवसीय राज्यस्तरीय निवासी कार्यशाळा दिनांक 28 एप्रिल व 29 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित केली आहे. सदर कार्यशाळेचे स्थळ MB व्हॅली सिटी लोणावळा येथे असून या कार्यशाळेत शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील 2 वर्षात कोविड-19 मुळे राज्यातील मुलांच्या शिक्षणाची हानी झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता यावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांनी एकत्र चर्चा करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याचे सूरज मांढरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने हे वर्ष गुणवत्ता वृद्धी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तसेच केंद्र शासनाने सुद्धा निपुण भारत अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत वारंवार सूचित केले आहे. नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना पंढरपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले होते. त्यानंतर सांगोला येथील ग्रामीण साहित्य संमेलनाला संबोधित करताना ही कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे सीईओ स्वामी यांनी राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून या कार्यशाळेत सादरीकरणासाठी सीईओ स्वामींना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले होते. आदरणीय या ठिकाणी आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत. त्यांनी अतिशय चांगले असे उपक्रम हे सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत आणि आदर्श शिक्षण कसं असावं त्याच्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशा तऱ्हेचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले पाहिजेत, त्याच्यामध्ये विश्वास ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे. मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेने भोकर तालुक्यातील बेंबर येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत पडली. भोकर तालुक्यातील बेंबर येथील अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाच्या धडकेने जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीची भिंत पडल्याची घटना शुक्रवार दिनांक 21 एप्रिल रोजी 12 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने वर्गखोलीत विद्यार्थी नसल्याने जीवितहानी झाली नाही. संबंधित प्रशासनाला माहिती मिळूनही वाहन चालकावर कारवाई न केल्याने बेंबर गावात उलटसुलट चर्चा होत आहे. भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथे 21 एप्रिल रोजी मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला जोराची धडक दिली. त्यामुळे वर्गखोलीची भिंत पडली. वर्गखोलीत विद्यार्थी नसल्याने सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. शाळेचे मुख्याध्यापक या घटनेची माहिती शिक्षण विभागाला व महसूल विभागाला देऊनही संबंधित वाहन चालकावर व वाहनावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वाहन चालकाने शाळेची पडलेली भिंत दुरुस्त करून देतो म्हटल्याचे मुख्याध्यापक व बेंबरच्या तलाठी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकावर महसूल विभागाने तर शाळेची भिंत पाडून नुकसान केल्याने शिक्षण विभागाकडून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित असताना या दोन्ही विभागाकडून कसलीच कारवाई केली नसल्याने बेंबर गावामध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम 21 एप्रिल रोजी माननीय जयकुमार शितोळे बापू खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गायकवाड DK, संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र धाराशिव हे होते. यावेळी डॉक्टर गायकवाड यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून देशाची व समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले. तर शितोळे बापू यांनी अनेक उदाहरणे देऊन स्वतःच्या कर्तृत्वावर माणूस किती मोठा होतो हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्राचार्य डॉक्टर रवींद्र कठारे यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या गेटपासून विद्यापीठ ध्वज घेऊन रॅलीने व विद्यापीठ गीताने केली, तर समारोप राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वास चौधरी यांनी केले, तर आभार डॉक्टर आनंद करडे यांनी मानले. या कार्यक्रमात 53 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर प्राध्यापक जाधव रामभाऊ, प्राध्यापक महेंद्र कुमार चंदनशिवे व डॉक्टर बालाजी देवकते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राध्यापक श्याम डोके, प्राध्यापक राजेंद्र बनसोडे, प्राध्यापक गुंड, प्राध्यापक डॉक्टर गंभीरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. वाशी येथील अंगणवाडी क्रमांक 11 मध्ये अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला. बाळाच्या जन्मानंतर ते 6 महिन्याचे झाल्यानंतर स्तनपानाबरोबर पोषक आहार दिले जाते. या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला. वाशी येथील अंगणवाडी क्रमांक 11 मध्ये हा अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला.
बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्याचे झाल्यानंतर स्तनपानाबरोबर पोषक आहार दिला जातो. या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला. अंगणवाडी बाळ सुदृढ होण्याच्या दृष्टीने नेहमीच काळजी घेत असते. अगदी बाळ आईच्या पोटात असल्यापासून अंगणवाडी मार्फत या बाळाची काळजी घेतली जाते. बाळाचा जन्म झाल्यानंतर 6 महिने त्यांचे अन्न केवळ आईचे दूध असते. आईचे दूध हे संपूर्ण अन्न आहे. 6 महिन्याच्या कालावधीनंतर त्याला आईच्या दुधाबरोबर इतर पोषक अन्न देणेही गरजेचे आहे. या अनुषंगाने येथील अंगणवाडी क्रमांक 11 मध्ये सेविका सौरेखा नलावडे यांनी अन्नप्राशन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्रीवर्धन घुले या लहान बाळाला त्याची आई पूजा घुले, आजोबा भारत घुले, आजी अलका घुले यांच्या उपस्थितीत प्रथमच पोषक अन्न खाऊ घालण्यात आले. यावेळी येथील अंगणवाडी क्रमांक 22-2 च्या अंगणवाडी सेविका मेहताब मुजावर, अंगणवाडीच्या मदतनीस रेमून पटवेकर आदी उपस्थित होत्या. शेवटी नलावडे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली. मुदखेड दिनांक 22 एप्रिल रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची 892वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 22 एप्रिल रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची 892वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी 10 वाजता बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री अपरंपार मठ संस्थानचे ईश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व श्री गणेश महाराज यांच्या वाणीतून विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. बसवेश्वर महाराज यांनी समाजातील रूढी परंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. 12व्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन चंद्रे, संभाजी चुंचे, गजानन शेटे, अनिल अंबरखाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी शंकरराव पाचलिंग, वैजनाथ भालेराव, डॉक्टर संदीप पाचलिंग, श्याम चंद्रे, सुनील शेटे, कैलास गोडसे, राजप्पा कोत्तावर, रामराव चौधरी, मुदखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, माधव कदम, सुरेश शेटे, शिरीष कोत्तावर यांची उपस्थिती होती. निलंगेकर कारखान्यात इथेनॉल CNG खत प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते व लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लीज ओंकार शुगर लिमिटेड युनिट 2 च्या इथेनॉल प्रकल्प, CNG प्रकल्प व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार पाशा पटेल, गोविंद केंद्रे, शिवाजी पाटील कव्हेकर, धर्मा सोनकवडे, टीपी कांबळे, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, गणेश हाके, दिलीप देशमुख, गुरुनाथ मगे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ, ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पाटील व बोत्रे परिवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निलंगा तालुक्यातील डॉक्टर शिवाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना विविध कारणांमुळे गेली 12 वर्षे बंद होता. निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी 30 वर्षांच्या भाडे करारावर चालण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी कारखाना घेतला. अल्पावधीतच ओंकार साखर कारखाना प्रशासनाने अंबुलगा साखर कारखान्याची मशिनरी दुरुस्त करून 2022-23 चा गळीत हंगाम यशस्वी करत 1,04,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन 2500 रुपयांचा भाव दिला. रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते इथेनॉल प्रकल्प, CNG प्रकल्प, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमात सन 2022-23 या गाळप हंगामात कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा व ऊस वाहतूकदारांचा पूर्ण आहेर 10,000 रुपये शाल पुष्पहार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव बोत्रे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय दोर्वे यांनी केले तर आभार शेषराव ममाळे यांनी मानले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भीम जयंतीनिमित्त अतिविराट मिरवणुकीस पालिका आयुक्तांच्या पूजनेने झाला प्रारंभ. रखरखत्या उन्हातही आले उत्साहाला उधाण.
ऐतिहासिक देखाव्यातून घडले डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचे दर्शन. महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची यंदाची जयंती मिरवणूक ठरली लक्षवेधी. पारंपरिक वाद्यवृंदासह डॉल्बीच्या दणदणाटाने केले तरुणाईला आकर्षित. एसटी महामंडळाने सोलापूर आगारातून प्रवाशांसाठी केली जादा गाड्यांची सोय. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गावरून धावणार 44 जादा गाड्या. आणि महापालिकेच्या आरोपांचे महावितरणने केले खंडन. महापालिकेच्या अंतर्गत बिघाडासाठी महावितरणला जबाबदार न धरण्याचे केले आवाहन. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.